लहान पक्षांना संपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. निवडणुकांच्या दरम्यान आरोप प्रत्यारोप, पक्षफोडीचं राजकारण आणि एकमेकावर होणारी टीका लक्षात घेतली तर कोणत्याही संशयास्पद घटनेबाबत प्रश्न उपस्थित. राज्याच्या राजकारणातील एक उमदं नेतृत्व आज आपल्यातून हरपलं. सकाळी सकाळी विमान अपघाताची बातमी आली आणि या पाठोपाठ राजकारणातले लाडके दादा अजितदादा पवार यांच्या निधनाची दुर्दैवी बातमी आली. महाराष्ट्राचं अवघं राजकारण सुन्न झालं. दुःखाचा डोंगर कोसळला उभ्या महाराष्ट्रावर. दुर्दैवी बातमी कळाली तरी सुद्धा त्यावर अनेकांचा विश्वास बसत नव्हता. महाराष्ट्रावर हा फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळला. पण या घटनेनंतर काही वेळातच या अपघाताला वेगळं वळण मिळू लागलं. अजितदादा म्हणजे एक स्पष्ट वक्ता, मनात काही न ठेवता रोखठोक बोलणारा नेता. महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं त्यांनी भारतीय जनता पक्षावर कठोर टीका केलेली होती. पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं त्यामुळं भारतीय जनता पक्षाच्या मनात अजित पवार यांच्याविषयी राग होता. काही नेत्यांच्या बोलण्यातून तो व्यक्त सुद्धा झालेला होता. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा म्हणाले, राजकारणामध्ये सडेतोडपणाची आणि स्पष्ट वक्तेपणाची किंमत ही मोजावी लागते. त्याचा अनुभव मला पण आहे आणि त्यामुळे ती अजित पवारांना पण किती मोजायला लागली असेल याचा अंदाज करता येतो. आता राज ठाकरे हे कोणत्या हेतूनं कोणत्या उद्देशानं म्हणाले हे काही आपण सांगू शकत नाही. पण अजित पवारांच्या विमानाचा अपघात हा अपघात नाही तर तो घातपात असावा असा संशय व्यक्त होऊ लागलाय. त्यामुळं त्याच्या चौकशीची मागणीही करण्यात आलेली आहे. विमान अपघातावरून वकील नितीन सातपुते यांनी गंभीर अशी एक शंका उपस्थित केली. हे वकील नितीन सातपुते यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत संशय व्यक्त करताना म्हटलं, अजित पवार यांचा विमान अपघात संशयास्पद वाटतो आहे. या अपघाताची हायकोर्टाचे न्यायाधीश आणि मानवी हक्क आयोग यांच्याकडून चौकशी होण्याची गरज आहे. या विमानामध्ये खरंच काही तांत्रिक समस्या होती की जाणीवपूर्वक ते नादुरुस्त ठेवण्यात आलं, किंवा मग यामागं आणखी काही राजकीय षडयंत्र आहे का? या सगळ्याबाबत सुद्धा सीबीआय कडून चौकशी व्हायलाच हवी अशी मागणी या वकील सातपुते यांनी केली. आता बघा, त्यानंतर काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी सुद्धा या अपघाताच्या संशय निर्माण केला अपघाताच्या संदर्भानं. आता बघा, ती केवळ राजकीय व्यक्ती म्हणून सोडा, नितीन राऊत हे स्वतः वैमानिकाचं प्रशिक्षण घेतलेले आहेत. त्यांनी विमानाचं उड्डाण, सुरक्षितता या संदर्भातला अभ्यास सुद्धा पूर्ण केलेला आहे. त्यामुळं त्यांनी व्यक्त केलेला संशय हा अधिक महत्वपूर्ण ठरतो. मित्रांनो, अजित पवार हे राज्यातील अत्यंत महत्वाचे आणि वरिष्ठ नेते आहेत. अशा उंचीच्या नेत्याच्या बाबतीत घडलेल्या कोणत्याही घटनेकडे हलगर्जीपणे पाहता येणार नाही. त्यामुळं ही केवळ तांत्रिक बिघाडाची बाब आहे की यामागे आणखी वेगळं काही कारण आहे, याचा सखोल तपास व्हायला हवा अशी मागणी सुद्धा राऊत यांनी केली. अलीकडच्या काळातील राज्यातील राजकारणामध्ये प्रचंड तणाव निर्माण झालेला आहे. लहान पक्षांना संपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. निवडणुकांच्या दरम्यान आरोप प्रत्यारोप, पक्षफोडीचं राजकारण आणि एकमेकावर होणारी टीका लक्षात घेतली तर कोणत्याही संशयास्पद घटनेबाबत प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक असल्याचंही त्यांनी म्हटलं. आता त्यांच्या या बोलण्याचा रोख कुठल्या दिशेनं जाऊ शकतो हे तुमच्या लक्षात आलंच असेल. त्यामुळं या प्रकरणामध्ये केवळ प्राथमिक माहितीवर निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञाकडून तांत्रिक चौकशी करावी अशी त्यांची भूमिका आहे. बघा, ते विमान कंपनीचे संचालक विजयकुमार सिंह यांनी तर म्हटलं, विमानाची देखभाल अत्यंत चांगल्या पद्धतीनं करण्यात आलेली होती. आमच्या माहितीनुसार तरी विमानात कोणताही तांत्रिक बिघाड नव्हता. कोणतीही यांत्रिक अडचण आढळलेली सुद्धा नाही. मग तरी सुद्धा ही दुर्घटना कशी काय घडली हो? अपघाताच्या घटनेनंतर सगळ्या बाजूनी चौकशी सुरू तर झालेली आहे, पण तरी सुद्धा जोपर्यंत ब्लॅक बॉक्स मिळत नाही किंवा विमानाचे अवशेष तपासले जात नाहीत तोपर्यंत याला अधिकृतपणे घातपात असं म्हणणं थोडंसं गाईचं ठरू शकतं.
राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर अशा मोठ्या नेत्यांच्या बाबतीत घातपाताची चर्चा होणं हे स्वाभाविक आहे. मात्र सध्या घातपात झालेला आहे की नाही याबाबत तपास सुरू आहे. पोलीस आणि तज्ज्ञांचं पथक सगळ्या बाजूनी तपास करीत आहे. पण बघा, काहीही असलं तरी या दुर्घटनेची चौकशी खोलात जाऊन होण्याची गरज आहे. जो निष्कर्ष समोर येईल तो तरी विश्वासार्ह असावा कमीत कमी. नाहीतर या चौकशीवरही पुन्हा शंका निर्माण व्हावी, संशय निर्माण व्हावा, असं काही घडू नये एवढीच अपेक्षा आपण करूया. अजितदादांसारख्या उमद्या नेतृत्वाला भावपूर्ण श्रद्धांजली.